तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल कोणाला नाही करायचं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हाऊ यू डू द स्मॉल थिंग्स इव्हेंच्युअली गोना डिसाईड हाऊ यू परफॉर्म वेन बिग ऑकेजन कम्स. याचाच अर्थ आहे की तुम्ही लहान लहान गोष्टी कशा करता ह्याच्यावरच डिपेंड असेल की जेव्हा तुम्हाला एखादी मोठी संधी येईल तेव्हा त्या संधीचं सोनं तुम्ही कराल की नाही. आता तुम्ही एक एक्झाम्पल घ्या ना. जर आपल्याला कोणी वेळ दिली, आपल्याला कुठे वेळेवर जायचं आहे, तर आपण त्या वेळेच्या आधी 5 मिनटं तिथे पोहोचतो का? किंवा इवन त्या वेळेवर तरी पोहोचायचा प्रयत्न करतो का? किंवा साध्या साध्या गोष्टी असतात की आपण एखादी गोष्ट ठरवली आहे, मला स्किन केअर करायचं आहे, मला जर्नलिंग करायचं आहे, मला एक्सरसाइज करायचं आहे, ह्या लहान लहान गोष्टी आपण नीट प्रामाणिकपणे करतो का? किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, आपण एखादी वस्तू घेतली असेल कोणाकडून तर ती त्याला वेळेवर व्यवस्थित परत करतो का? आपले पैशाचे व्यवहार नीट आहेत का? ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या छोट्याच गोष्टी पुढे जाऊन डिसाईड करतात की जेव्हा मोठी संधी चालून येते तेव्हा ती संधीचं सोनं तुम्ही कराल की नाही. तर मला असं वाटतं या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊया, थोडं थोडं स्वतःवरती काम करूया आणि आलेल्या मोठ्या संधीचं सोनं करूया. कारण जेव्हा मोठी संधी येते तेव्हा जर तुम्ही त्यासाठी तयारी करायचं म्हटलं तर जेव्हा तहान लागेल तेव्हा आपण आता कुवा खोदायला जाणार तशातली काय ते. तर असं करू नका, छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्या.